चला तर मंडळी, थंडी स्पेशल पौष्टिक आणि चविष्ट अशी तिळाची पोळी बनवूया। त्यासाठी 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चमचा बेसन, चवीनुसार मीठ घातलं, थोडं थोडं पाणी करून पीठ छान असं मळून घेतलं। 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलं। पीठ भिजतंय तोपर्यंत इथं सारण बनवण्याची तयारी केली। अर्धा वाटी तीळ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। 2 वेलची घेतलेल्या आहेत, थोड्याशा तेलामध्ये भाजून घेतल्या। नंतर तीळ आणि शेंगदाणे सुद्धा मंद आचेवर आपल्याला खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतले। पहिल्यांदा फक्त तीळ आणि शेंगदाणेच वाटून घेतले, कारण तीळ लवकर बारीक होत नाही गूळ घातल्यामुळे। नंतर गूळ घालून मग वाटून घेतले। पीठ सुद्धा छान असं भिजलं होतं। तर आपण जशी पुरणपोळी बनवतो तसंच कणकेचा एक गोळा घेतला आणि त्यामध्ये सारण भरलं आणि हलक्या हाताने आपल्याला पोळी अशी लाटायची आहे तिळाची। तर ही पोळी प्रवासातही तुम्ही घेऊन जाऊ शकता। 5 ते 6 दिवस आरामात टिकते। मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा आणि थंडीमध्ये सुद्धा खाऊ शकता। तिळामध्ये गरमी असते तर थंडीमध्ये आवर्जून खाल्लीच पाहिजे। छान अशी पोळी लाटून झाली होती। नंतर तव्याला तूप लावलं आणि पोळी टाकून घेतली। कमीच गॅसवर खरपूस होईपर्यंत अशी भाजून घेतली। तर पाहू शकताय तुम्ही, दोन्ही पण पोळ्या मस्त अशा टमटमीत फुगलेल्या आहेत। आवडल्या तर नक्कीच एक लाईक करा आणि तुम्ही जर बनवली नसेल थंडीमध्ये तर नक्की एकदा बनवून बघा। धन्यवाद।